येरे येरे पावसा म्हणत धानोरा ग्रामस्थांचे वरुण देवाला साकडे. संपूर्ण गाव बंद ठेवून गावाबाहेर पेटली चूल. ढोल ताशांचा गजर, पारंपरिक नृत्य आणि सामूहिक पूजेद्वारे पावसासाठी प्रार्थना. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने समाधानकारक हजेरी लावली असली तरी पश्चिम पट्ट्यातील धानोरा परिसर अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जून महिना संपून जुलैचा पहिला आठवडा उलटला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील शेतीची कामे ठप्प झाली आहेत. शेतकऱ्यांनी मशागत, बियाणे आणि खतांची तयारी पूर्ण केली असली तरी पावसाअभावी पेरणी रखडल्याने शेतकरी चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर धानोरा गावातील ग्रामस्थांनी अनेक वर्षापासून सुरू असलेली लोकपरंपरा जपत येरे येरे पावसा हा धार्मिक व सामाजिक विधी मोठ्या श्रद्धाभावाने पार पडला. या दिवशी संपूर्ण गाव स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आले. गावातील नागरिक, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले मोठ्या संख्येने एकत्र येऊन गावाबाहेरील मोकळ्या मैदानात जमले. तेथे पारंपरिक पद्धतीने चूल पेटवून सामूहिक स्वयंपाक करण्यात आला. त्यानंतर वरुण राजाची विधिवत पूजा, मंत्रोच्चार, नैवेद्य अर्पण आणि आरती करण्यात आली. गावातील पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी एकत्रितपणे वरुण देवाला साकडे घालत लवकरात लवकर मुसळधार पाऊस पाडावा, शेतीला जीवदान मिळावे आणि शेतकऱ्यांचे संकट दूर व्हावे अशी मनोभावे प्रार्थना केली. यावेळी ढोल ताशाच्या गजरात ग्रामस्थांनी पारंपरिक नृत्य सादर केले. महिलांनी आणि युवकांनी साकडी धरून पारंपरिक फेर धरले तर येरे येरे पावसा, धोंड्या धोंड्या पाणी दे रे या पारंपरिक गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गावातील प्रत्येक कुटुंबाने या धार्मिक व सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गावाच्या एकजुटीचे दर्शन घडवले. धानोरा परिसरातील बहुतांश नागरिकांचे मुख्य उत्पन्नाचे साधन शेती असल्याने वेळेत पाऊस न झाल्यास खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पेरणी लांबल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी सध्या वरुण राजाच्या कृपादृष्टीची आतुरतेने वाट पाहत आहे. बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला तरी ग्रामीण संस्कृती, निसर्गावरील श्रद्धा आणि सामाजिक ऐक्य जपणारी ही परंपरा आजही धानोरा गावात तितक्याच भक्तिभावाने पाळली जात आहे. या उपक्रमातून गावकऱ्यांचे निसर्गाशी असलेले भावनिक नाते आणि संकटाच्या काळात एकत्र येऊन प्रार्थना करण्याची सामाजिक भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली. आता संपूर्ण धानोरा परिसरातील शेतकऱ्यांच्या एकच अपेक्षा आहेत. वरुण राजाने लवकरच कृपादृष्टी करावी आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलवावा. वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.